मित्रांनो नमस्कार. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ही उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि तमाशा पंढरी अशी ओळख असलेल्या नारायणगावमध्ये यंदाच्या जत्रेत मागील 100 वर्षांपूर्वीच्या फोटोंचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. आता हे फोटो पाहिल्यावर अनेकांची मनं भूतकाळात भरकटली सुद्धा आणि मग आम्ही सुद्धा थोडंसं मागे गेलो. नारायणगावच्या या सगळ्या इतिहासाचा सुमारे 2000 वर्षांचा म्हणजे अगदी सातवाहन काळापर्यंतचा आम्ही शोध घेतला. चला तर मग काय आहे नारायणगावचा खरा इतिहास जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून. तर मंडळी, नारायणगाव हे पुणे नाशिक महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील गाव. या गावाने आता शहराचं रूप धारण केलं आहे आणि ते पुण्यापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. तमाशा या लोककलेने नारायणगावची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात तमाशा पंढरी म्हणून केली आहे. सातवाहन काळात नारायणगाव हे व्यापारी महामार्गावरील गाव होतं आणि आजही आहे. सातवाहनांना काही काळासाठी का होईना पराभूत करून शक क्षत्रपांची राजवट आली. इसवी सन पूर्व 71 ते 78 या कालावधीत शकांच्या 5 शाखा जुन्नर परिसरात आल्या होत्या. शकांच्या 5 शाखांपैकी एका शाखेचं नाव मीन असं होतं आणि नारायणगाव ज्या नदीच्या काठी वसलं आहे त्या नदीचं नाव मीना नदी आहे. मीना नदी नारायणगावच्या पश्चिमेस असलेल्या पारोंडे गावाजवळच्या ढाक गावच्या उतारावर उगम पावते. पुढे ती शिंगवे पारगाव गावाजवळ घोड नदीस मिळते. मीना नदीच्या दोन्ही तीरांवरील खोऱ्यास मिनेचं खोरं किंवा मिन्नेर खोरं असं नाव प्राप्त झालंय. शकानंतर पुन्हा सातवाहन, सिंध, आभीर, शिलाहार व यादव या घराण्यांची जुन्नर नारायणगाव परिसरामध्ये सत्ता असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सिंध किंवा सिंध घराण्याचा राजा आदित्यवर्मन याचा ताम्रपट जो इसवी सन 887 मध्ये तयार करण्यात आला होता, तोच ताम्रपट सिंध राजवंश व नारायणगावची माहिती देतो. तो आजच्या नारायणगावमधील कुकडी कॉलनी जवळच्या एका शेतामध्ये 1974 मध्ये डॉक्टर सतीश देशमुख यांना मिळाला होता आणि हा ताम्रपट सध्या 2 भागामध्ये असून तो पुणे येथील भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये जपून ठेवलेला आहे. नारायणगावची ओळख ही आजच्या नारायणगावच्या पूर्वेस पांढरीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या म्हणजेच आजच्या गव्हाळी मळ्यातील पांढरीच्या जागेवर होती. अशा प्रकारची कथा नारायणगावमध्ये आजही सांगितली जाते. नारायणगावचं जुनं नाव आरणगाव होतं असाही उत्पत्ती प्रवाह सांगितला जातो. ज्या ठिकाणी पूर्वी नारायणगावची वस्ती होती ती अशी कथा आहे. नारायणगावात प्रामुख्याने शिवाजी चौक, पूर्व वेस, पश्चिम वेस, पेटाळी, खाटीक गल्ली, मासे मार्केट, सम्राट अशोकनगर, साकार नगरी, कुरेशी मार्केट, शिंदे मार्केट, वाजगे आळी, मुस्लिम मोहल्ला, नानूपाटे नगर, खैरे आळी, बाजारपेठ, विरोबा मंदिर परिसर, अदत्त चिंतामणी चौक, सुबंध मार्केट, मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट, कुंभार गल्ली अशा विविध पेठांमध्ये नारायणगावची वस्ती उभारलेली आहे. प्राचीन व मध्ययुगापासून उदयास आलेली वाडा संस्कृती आता आधुनिक काळामध्ये लोप पावताना दिसत आहे. वाडा या वास्तूच्या जागी आता नव्याने सिमेंटच्या अपार्टमेंट उभ्या राहिल्या आहेत. नारायणगावमध्ये इनामदार वाडा, वैद्यांचा वाडा, महाजन वाडा, समस्त वाजगे मंडळींचा वाडा, कुंभार वाडा, खैरे वाडा यापैकी आता इतिहासाचे अवशेष सांगता येईल असं कोणताच वाडा मूळ स्वरूपामध्ये उपलब्ध नाहीये. आज नारायणगावची रचना संमिश्र झाली आहे. धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा व आधुनिकता या दोन्ही बाबी इथे पाहायला मिळतात. गावची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. नारायणगावच्या पूर्व वेशीमध्ये प्रवेश केल्यावर प्रथम दिसते ती तटबंदी. मध्ययुगात बहमनी काळात उभारलेली ही तटबंदी आता मोडकळीस येऊन जवळपास ती नष्ट झाली आहे. विद्यमान प्रवेशद्वारा जवळचा बुरुज, हरिस्वामी मंदिराजवळचा बुरुज तो देखील मोडकळीस आला आहे. त्याच्या शेजारी मीना नदीकाठी उभ्या असलेल्या पायऱ्यायुक्त बुरुज, पश्चिम वेशीचे 2 सुस्थितीमधील बुरुज त्याचे अवशेष रूपाने पाहायला मिळतात. दोन्ही प्रवेशद्वारे अथवा पूर्वीची वेस आज सुस्थितीत आहे. नारायणगावचं ग्रामदैवत मुक्ताई देवी, राम मंदिर, गणपीर, भागेश्वर मंदिर, शनी मंदिर, खंडोबा मंदिर अशी विविध देवस्थानं नारायणगाव परिसरात आहेत. शिवरात्रीच्या वेळी भागेश्वर देवस्थानची यात्रा वारवाडीचे ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात. रामनवमीच्या वेळी राम मंदिराच्या व्यवस्थापनाकडून व्याख्यानमाला आयोजित केल्या जाते. गणपीर देवतेचा उत्सव साजरा करतात. विशेष म्हणजे नारायणगावमध्ये 3-4 ठिकाणी पीरांच्या समाधी सुद्धा आहेत. मुक्ताई मंदिराची परंपरा यादव काळापासूनची सांगितली जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेडेच्या मुखातून वेद वदवले त्याचा मालक म्हणजे श्री काळोबा होय. मंदिराची बांधणी उत्तर मराठकालीन असून ती जीर्णोद्धारित आहे. शके 1818 मध्ये मूळ मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख मंदिरावर कोरलेला आहे. मुक्ताई देवीने काळोबा जगदंबेच्या रूपाने दर्शन दिले अशी आख्यायिका आहे.
प्रत्येक ग्रामदेवतेची यात्रा ही गावचा मोठा उत्सव असतो. यात्रेच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होते. यात्रेत कुस्त्यांचा आखाडा, शोभेचं दारूकाम, यात्रेदरम्यान असलेली ही शिस्त वाखाणण्यासारखी आहे. याच काळात म्हणजे आधुनिकतेच्या पहिल्या टप्प्यामध्ये हरिस्वामी या संतांचं आगमन नारायणगावमध्ये झालं. त्यांनी 18,000 श्लोक असलेल्या ज्ञानसागर नावाचा ग्रंथ लिहिला. तो मानवी जीवनात सद्भावाकडे घेऊन जाणारा आहे. त्यांची समाधी व हरिस्वामींचे मंदिर हे उत्तर मराठाकालीन मंदिर स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. सन 1820 मध्ये नारायणगावमध्ये मुलांसाठी प्राथमिक शाळा सुरू झाली. 1 जून 1915 रोजी मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू झाली. साहित्याच्या क्षेत्रात प्रथम नाव येतं ते हरिस्वामी भोंडवे यांचं. त्यांचा ज्ञानसागर हा ग्रंथ प्रत्येकाने वाचायला पाहिजे. मुंबईचे आयुर्वेद महाविद्यालय काढणारे सी पदेशास्त्री जोशी मूळचे नारायणगावचे. त्यांनी मीना नदीकाठच्या वनस्पतींचं औषधी गुणधर्म सांगणारं स्वतंत्र पुस्तक लिहिलं आहे. ग्रामोन्नती मंडळाच्या प्रारंभीच्या काळात ज्यांनी शिक्षण प्रसारास वाहून घेतलं ते आदरणीय नानासाहेब तथा राजाराम परशुराम सबनीस. सबनीस साहेबांनी वासंतिक संदेश, वैभवशाली महाराष्ट्र ही 2 पुस्तके लिहिली. याच मंडळाशी निगडीत ज्यांचं नाव घेतलं होतं, ज्यांची अचूक विकास दृष्टी आहे, शेतीचं प्रचंड ज्ञान आहे, ते म्हणजे अनिल तात्या मेहेर. 8 जून 1944 मध्ये ग्रामोन्नती मंडळाची स्थापना झाली आणि त्यानंतर या परिसरात शिक्षणाची गंगा वाहू लागली. आजही अनेक विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन पुढे जात आहे. तर हा होता एकूणच थोडक्यात नारायणगावचा इतिहास. आणि आता पाहणार आहोत ती ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र ज्यात 100 वर्षापूर्वीचं नारायणगाव दडलंय. चला तर पाहूयात ती छायाचित्र.